दंडवत हो। आज श्री गोविंद प्रभू सेवा मंडळ पनवेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्र नपाळत्यामध्ये जे काही ईश्वर विधी अनुष्ठान संपन्न झालं, त्या सर्व विधीचा आजचा हा समारोपीय सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। आणि आजचा जो दिवस आहे तो दसऱ्याचा दिवस आहे। या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित या ठिकाणी उपस्थित आहोत। गेले 9 दिवस आपण नपाळते हा जो काही विधी आहे एक प्रकारे ते आपण पाळत आहोत। म्हणजे पूर्ण जो काही कालावधी आहे त्या पूर्ण कालावधीमध्ये आपण जे काही विशिष्ट विधींचं अनुष्ठान करतो आणि त्यामध्ये ज्या काही नियमावली आपण पाळत असतो, या मागे जे काही मुख्यत्वे कारण आहे ते म्हणजे नपाळतं। आमच्यासाठी नपाळतं जे आहे ते विविध माध्यमातून समोर येत असतं। मग ते हिंसेचं नपाळतं असेल, ते विकल्पाचं नपाळतं असेल, एखाद्या राजस पद्धतीचं एखादी जागा असेल तर ती सुद्धा आम्हाला काय निषिद्ध आहे। आणि तामस जागा असेल, ज्या ठिकाणी काही तामस क्रिया घडलेल्या आहेत, अशा ठिकाणी सुद्धा आम्हाला जायचं नाही आहे, ते सुद्धा आमच्यासाठी नपाळतच आहे। आणि सोबतच ज्या ठिकाणी अन्य वार्ता चालते ते ठिकाण सुद्धा आमच्यासाठी नपाळतच आहे। म्हणजे आपण आपल्या घरी जर अन्य वार्ताच करत असू, धर्मवार्ता करूच नसू, तर आपलं घर सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारे नपाळत्याचं ठिकाण होऊ शकतं बरं का। बघा, एखादं नपाळत्याचं ठिकाण आहे पण आमचे स्वामी तिथे जातात, आमच्यासाठी ते जाण्या येण्यासाठी आम्हाला ते पाळत आहे। जे तिथे स्थान आहे, स्वामी तिथे आसनस्थ झालेले आहेत, थांबलेले आहेत, तर आम्हाला ते जाण्या येण्यासाठी म्हणून ते पाळतं झालेलं आहे। परंतु ज्या ठिकाणी आमच्या स्वामींचं अधिष्ठान नाही आहे, आमच्या स्वामींच्या विचारांचं ज्या ठिकाणी कुठेही उच्चारण होत नाही, ते जे ठिकाण आहे ते आमच्यासाठी एक प्रकारे नपाळता असल्यासारखंच आहे। पुंतांब्याची जर का आपण लीळा बघितली, त्या लीळेचं स्वामींचं येणं त्या ठिकाणी याही पेक्षा स्वामी तिथून जे जातात आणि जे कारण स्वामींनी सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या ठिकाणी जेव्हा हिंसा झालेली एका व्यक्तीची आणि ते स्वामींनी पाहिलं आणि बाईसांना सांगितलं की आता आपल्याला पुढे निघावं लागेल, इथे थांबता येणार नाही। बाईसांनी विचारलं कारण, त्यावेळेस स्वामींनी सांगितलं इथे अशी हिंसा घडलेली आहे आणि हिंसा ज्या ठिकाणी वर्तते त्या ठिकाणी महात्म्यांनी थांबू नये। महात्मे म्हणजे कोण? संन्यास घेतलेले महात्मे म्हणजे जे आमच्या स्वामींच्या प्रसन्नतेला, स्वामींच्या मनोधर्माला जे उपयोगी जाणारे जेवढे कोणी आहेत ते सर्व महात्मेच आहेत। आमचे स्वामी सस्यालाही महात्मा जेव्हा म्हणतात तेव्हा महात्मा या शब्दाची जी काही व्याख्या आहे ना, ती व्याख्या बदलून जाते। एरवी महात्मा म्हटल्यानंतर आपल्या समोर एखादा संन्यास वेश घेतलेला व्यक्ती समोर येत असतो। विशिष्ट प्रकारचं धार्मिक गणवेश ज्यांनी घेतलेला आहे त्याला आपण महात्मा असं म्हणत असतो। परंतु स्वामींनी मात्र सशाला देखील महात्मा असं म्हटलेलं आहे, कारण की तो स्वामींच्या शरण आलेला आहे। मुळातच ससा हा जो प्राणी आहे तो सात्विक आहे। तो कुठल्याही प्रकारच्या हिंसेला तो निमित्त म्हणजे स्वतः तो हिंसा कुठल्याही प्रकारची करत नाही आणि शाकाहारी आहे। आणि या सगळ्या बाजूला गोष्टी ज्या आहेत या एका बाजूला तर आहेतच, त्याच्या कर्मफळानुसार
पण दुसरी जी बाजू ती महत्वाची म्हणजे तो स्वामींकडे धावत आलेला आहे. कशापासून धावत आलेला आहे न, मागे जे काही तामस वृत्तीचे जीव लागलेले आहेत, मग ते 2 श्वान असो अथवा ते 2 श्वानाचे जे मालक आहेत पारधी असो, हे कसे आहेत, तामस आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी पैज लावलेली ते एक प्रकारचा राजसपणा आहे, म्हणजे त्यांना ते आवडतं. आणि त्या राजसपणासोबत तो तामसपणा आहे. काय करायला आवडतं तर हिंसा करायला आवडते. राजस तामस दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्यापासून तो ससा पळत आलेला आहे. आणि कुठे आला पळत, राजस तामस गोष्टींपासून जर का तुम्हाला वाचायचं असेल, नपाळत्यापासून जर का तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराकडे यावं लागेल. आणि त्यामुळे काय झालं की ससा आमच्या स्वामींच्या जवळ आलेला आहे. आणि ते आल्यामुळे काय झालं की त्या सस्याची ते हिंसा चुकलीच. त्याचा जो काही घात होणार होता तो तर चुकलाच, पण याचा लाभ असा देखील झाला की त्या कुत्र्यांना हिंसेचं काही, समजा कुत्र्यांना ते हिंसेचं पातक नाही, पण कुत्र्यांकडनं जी हिंसा होणार होती ती पण थांबली. आणि सोबतच त्या ठिकाणी त्या पारध्यांकडनं जी हिंसा होणार होती, त्या हिंसेला जे निमित्त होणार होते, ती क्रिया देखील, ती अविधी देखील त्या ठिकाणी थांबलेली आहे. म्हणजे स्वामींना शरण कोण आलेलं आहे, ससा आलेला आहे. परंतु पातक कुणाचं चुकलेलं आहे ना, पारध्यांचं चुकलेलं आहे. आणि पुढे जाऊन ते पारधी जर का कुठल्याही हिंसेला निमित्त होणार नाही असं ते स्वामींना आश्वासन देतात. त्याच वेळेला ते जे काही श्वान आहेत ना, त्या श्वानांची पण हिंसा करण्या ते त्या ठिकाणी स्थगित झालेलं आहे. लीळाचरित्रामध्ये हा विषय नाही आलेला, परंतु आपण त्यावरून तो अंदाज घ्यायचा आहे. म्हणजे परमेश्वराला जर का आपण शरण येतो, आपण जेव्हा पाळत्यामध्ये येतो त्यावेळी काय घडतं, या ठिकाणी आपण काय एकत्रित येत होतो, सगळ्यांची घरं व्यवस्थित आहेत, सगळं काय आहे, सुखसुविधा आहे, पाहिजे तेव्हा जेही खायचं असेल ते सगळी सुविधा असताना देखील आपण आपलं घर सोडून गेले 10-11 दिवस या ठिकाणी काय येत होतो. किंवा विविध मंडळी जे असतात, उपदेशी लोक, ते आपल्या जवळच्या मंदिरात का जातात, आश्रमात का जातात, मार्गात का जातात, स्थानाजवळ का जातात, कारण की आपण मुळातच नपाळत्यामध्ये राहतो. नुसतंच 10 दिवसाचं नपाळतं धरून चालू नका. आपण मुळातच नपाळत्यामध्ये राहतो आणि आपण स्वतः आपल्या मना अंतकरणामध्ये नपाळतं काय करतो, पोचतो आपण, है ना. स्वामींनी सांगितलं की राजस तामस हिंसक ठिकाणी राहू नये. मग राजस तामस हिंसक जे विचार आहेत ते आपल्या मनात राहिले तर चालतील का, आपण त्यांच्या विभागात राहायचं नाही. परंतु त्याच गोष्टी जर का आपल्या मनात राहत असतील, वास करत असतील तर, म्हणजे बाहेर नपाळतं बाहेर नाही आहे, नपाळतं आपण आपल्या आतमध्ये तयार करतो आहोत. आणि काय होतं की जिथे अशा काही गोष्टी असतात तिथे परमेश्वर नसतात. आणि म्हणून आपण मुळातच अशा जागेमध्ये राहतो. जसं स्वामींनी सांगितलं की हिंसा वर्ते, तिथे थांबू नये. परंतु आपल्याला काही कारणास्तव जर का तिथे थांबावं लागत असेल वगैरे तर आपल्याला काय करावं लागेल, सशासारखं. आता सशाला ते जंगल सोडता येणार आहे का, सोडता येणार नाहीये, पण देवाला मात्र शरण जाता येतं. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला थोडंसं उष्णता वाटते तेव्हा आपण थोडं हवेच्या संपर्कामध्ये जातो. आपल्याला जेव्हा थंडी लागते तेव्हा उष्णतेच्या संपर्कात जातो. तशा प्रकारे आपल्याला मळीनत्व जेव्हा येतं तेव्हा, किंवा मळीनत्व येऊ नये म्हणून आपण परमेश्वरांच्या विचारांच्या संपर्कात गेलं पाहिजे. आणि म्हणून बहुतांशी लोक जे आहेत, असं काही नपळता असलं की विविध ठिकाणी धार्मिक स्थळी आपण जातो, ज्या ठिकाणी निरूपण होतं. यातला महत्वाचा भाग काय आहे, स्मरण आणि निरूपण दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत बरं का. फक्त भोजन महत्वाचं नाही. आपण जिथे कुठे स्मरणाला जातो तिथे भोजनाला महत्व का द्यायचं आहे, कारण की ते प्रसाद भोजन आहे म्हणून त्या भोजनाला महत्व द्यायचं. परंतु त्यामध्ये आपल्याला जे काही स्मरण साधणार आहे
जे काही निरूपण श्रवण होणार आहे, स्मरण आणि श्रवण या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे की बाहेरून न पाळत्याचं जे काय अधिष्ठान आहे त्याचा प्रभाव आपल्यावर येऊ शकतो, आपल्याला मळीनत्व येऊ शकतं आणि आपले जी काही स्मरण साधना असेल ती कुठेतरी थांबेल. या दृष्टिकोनातनं आपण विचार करून आपलं असं धार्मिक नुकसान होता कामा नये. आणि म्हणून आपण पाळत्याच्या ठिकाणी जात असतो, ज्या ठिकाणी पाळतं आहे, ज्या ठिकाणी आमच्या स्वामींच्या विशेषांचं अधिष्ठान आहे, प्रसादाचं अधिष्ठान आहे, एखादं स्थान त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी स्मरण करणारे साधक आहेत, त्या ठिकाणी लीळा चिंतन करणारे साधक आहेत, त्या ठिकाणी धर्मवार्ता चर्चा करणारे साधक वर्ग आहेत, ती जागा आमच्यासाठी पाळती आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला उपस्थित व्हायचं असतं. या संबंधित म्हणजे आता कालचा जो दिवस होता तो अतिशय हिंसेचा दिवस होता. असे विविध दिवस असतात की ज्याच्यामध्ये हिंसा अधिक प्रमाणामध्ये होत असते आणि त्यावेळेला आपल्याला आपल्यासाठी ते काय जे काही वातावरण आहे ते कसं आहे, थोडंसं हिंसक वातावरण असतं आणि ते आपल्यासाठी मळीनत्व आणणारं असतं. आता लक्षात घ्या, मी एक उदाहरण देईन तुम्हाला की आता आपण इथे मंदिरात आलो, देवपूजा, वंदन, पूजा, अवसर, निरूपण, आरती आणि प्रसाद भोजन घेतल्यानंतर आपण एकदम सात्विक झालो. आपल्याला वाटलं की आजचा दिवस आपला सार्थकी लागला आणि सात्विक भावनेने तुम्ही तुमच्या घरी चाललेले आहात आणि मध्ये कुठेतरी तुम्ही भांडणं बघितले, काहीतरी तुम्हाला मध्ये ट्रॅफिक लागलं, काय झालं की काय होतं, आपलं चिडचिड आपली वाढते किंवा आपल्यातला तामसपणा वाढतो आपला. म्हणजे काय होत आहे की जी सात्विकता आपण कमवली ती लगेच परत मळीनत्वाकडे आपल्याला घेऊन जाते. आणि म्हणून हे मळीनत्व आपल्यामध्ये निर्माणच नाही झालं पाहिजे. राजस तामसपणा जो आहे तो आपल्यामध्ये निर्माणच होता कामा नये. यासाठी सतत परमेश्वराच्या संपर्कात राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हा उपाय आमच्या स्वामींनी आम्हाला सांगितलेला आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती हिंसेनिमित्त आमचे स्वामी काय करतात, गावाबाहेर जातात. नवमीच्या संदर्भातली लीळा आहे आणि स्वामी जे आहेत ते गोसावी हिवरळीहुनी तिजेच्या दिसी बीजे केले. म्हणजे जालन्यावरून आमचे स्वामी बीजे करतात. भाटपुरी मार्गे भाटपुरी मार्गी विहिरी पूर्वे गोसावी उभे राहिले आणि स्वामी म्हणतात, तेथीला देवता ये स्थानीची. त्या देवता जे आहेत ते या ठिकाणच्या आहेत असं स्वामींनी सांगितलेलं आहे. या संदर्भातला लीळेचा जो काही पुढचा जो काही भाग आहे तो टळटिपेमध्ये म्हणजे लीळेच्या खाली तो दिला गेलेला आहे. एकुदिसू गोसाव्यांशी पश्चात प्रहरी उपहूड झाला. पश्चात प्रहरी आमच्या स्वामींना उपहूड झालेला आहे. पहुड आणि उपहूड दोन शब्द आहेत. पहुड म्हणजे स्वामी झोपतात आणि उपहूड म्हणजे स्वामी जागे होतात. आणि मग स्वामी म्हणतात बाईसांना, बाई आजी या नगराबाहेर बीजे किजे. आज आपल्याला काय करायचं आहे, त्या गावाबाहेर आपल्याला जायचं आहे. बाईसा म्हणतात, ते का बाबा, कशासाठी जायचं आहे. म्हणजे एखादं उत्तर जरी आलं तरी त्या उत्तरावर प्रश्न आला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळत राहतं, परंतु आपली चिंतन साधना अशा प्रकारची असली पाहिजे की प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर त्या उत्तराला परत एक प्रश्न आपल्याला करता आला पाहिजे. बाईसांनी हा प्रश्न केलेला आहे. आमच्या महादाईचा अशा प्रकारचा प्रश्न करायचे, उत्तराला प्रश्न. आमचे अर्जुन देव जे होते, अर्जुन देवानी अशा प्रकारे कृष्ण महाराजांच्या प्रश्नाला उत्तर केलेलं आहे. आणि प्रश्नाला उत्तर तुम्ही करत असाल किंवा उत्तराला प्रश्न तुम्ही करत असाल तर काय आहे की तुमची श्रवण साधना चांगली आहे, तुमची वाचन साधना चांगली आहे, तुमची चिंतन साधना चांगली आहे, हे त्याच्यातनं लक्षात येत असतं. आणि म्हणून आपल्या प्रश्नाला उत्तर भेटलं की त्या उत्तरातनं आपल्याला परत नवीन एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे. असाच प्रश्न निळभट्ट भांडारेकरांनाही निर्माण झाला. स्वामींनी उत्तर सांगितलं की मागील फांकी पहा,
ते तर उत्तर भेटलं त्यांना, परंतु त्या एका उत्तरातनं अनेक प्रश्न निर्माण झाले, ते लीळा चरित्रामध्ये आलेले आहेत. म्हणजे ते जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांमुळे आमच्या निळभट्टांना 16 वर्षाचं सन्निधान मिळालं बरं का. काही प्रश्न असे असतात की त्याच्यामुळे माणसं दुरावतात, पण निळभट्टांना जे काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे उलट स्वामींच्या आणि त्यांच्यामध्ये जो काही दुरावा असेल प्रत्यक्ष रूपाने देहरूपाने तो दुरावा त्या प्रश्नातनं मिटलेला आहे. आणि 16 वर्षाचं सन्निधान म्हणजे पूर्ण 16 वर्ष तर जगलेच, पण 16 वर्षाचा जो शेवट आहे तो सुद्धा स्वामींच्या सोबतच त्यांचा झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने महादायसांचे प्रश्न, भट्टोबासांचे प्रश्न, माहीम भट्टांचे प्रश्न स्वामी महादायसांना माहीम भट्टांच्या प्रश्नाविषयी जिज्ञासेविषयी विशेष प्रकारे सांगतात की ज्या त्या अर्थ ऐताचे असे जे सांगितलं त्याच्यासाठी ते ऐकण्यासाठी तयार आहेत आणि सांगितलेलं समजतं. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बरं का. आता सुरुवातीला असं असायचं की आम्हाला बोलता आलं पाहिजे. आता बोलण्याची साधना एक बऱ्यापैकी प्राप्त झालेली आहे. आता नवीन प्रश्न आहे की आम्ही बोललेलं समजतं की नाही समजतं लोकांना. आता मी 1 तास जरी बोललो आणि लोकांना समजलंच नाही तर काय होईल, त्या बोलण्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून स्वामींच्या सन्निधानी अशी काही साधक वर्ग आहेत की जे स्वामी म्हणतात, सांगतात, बोलतात, निरूपण करतात, शिक्षा पण करतात. हे सगळं त्यांना समजतं. निरूपण समजतं आपल्याला, परंतु आपल्याला शिक्षा पण देखील समजलं पाहिजे की स्वामी शिक्षा का करतात, स्वामी का रागवतात, स्वामी शिक्षा का करतात. ही गोष्ट पण ज्यांना समजते ना ते समजदार लोक आहेत. आपण जर का एखाद्याला काहीतरी सांगितलं आणि तो व्यक्ती जर का त्याच्यामध्ये जर का निर्माण झाला, मग असे लोक काही कामाचे नाहीत. ज्याला आपला राग देखील लक्षात आला पाहिजे, कळाला पाहिजे. स्वामींचा रागही लक्षात येत होता. अशी साधक वर्ग स्वामींच्या सन्निधानी होते आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाला महत्व आहे, त्यांना दिलेल्या उत्तराला देखील महत्व आहे आणि त्यांच्या त्या स्वामींच्या उत्तरातनं परत प्रश्नाला देखील तेवढंच महत्व आहे. आणि म्हणून बाईसा विचारतात देवाला की का बरं, का जायचंय बाहेर, आपल्याला हे गाव का सोडायचं, हे ठिकाण का सोडायचं. कदाचित बाईसांनी विचारलं नसतं तर आम्हाला तो विषय समोरचा कळाला नसता. स्वामी म्हणतात, बाई आजी खांडे महानवमी नगरामध्ये घरोघरी हिंसा वर्तेत. आजचा जो दिवस आहे त्यामुळे नगरामध्ये घरोघरी प्रत्येक घरामध्ये हिंसा वर्तणार आहे. आणि म्हणून हिंसा वर्ते तैसा स्थानी महात्म्य असू नये. ज्या ठिकाणी अशा प्रकारची हिंसा होते त्या ठिकाणी साधकाने, ज्याच्याकडे सात्विकता आहे अशा साधकाने, ज्याच्याकडे सात्विकता यावी असं ज्याला वाटतं त्या साधकाने काय केलं पाहिजे. जसं तुम्ही स्मरण करत असाल, तुमचं स्मरण तुम्हाला साधलेलं आहे म्हणजे तुम्ही गोंधळाच्या ठिकाणी तुम्ही नसले पाहिजे. किंवा तुम्हाला स्मरण साध्य करायचं आहे तर तुम्हाला वाचन करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, शांत ठिकाणी जावं लागेल. गोंधळाच्या ठिकाणी गेलात तर 2, 3, 4 गोष्टी साधल्या जाणार नाहीत. आणि म्हणून ज्या ठिकाणी हिंसा वर्ते तिथे महात्म्यांनी जाऊ नये. महात्मे म्हणजे जे महान आत्मे आहेत. कोण आहेत महान आत्मे? भट्टोबासांपासून आजपर्यंतच्या अधिकरणापर्यंत आहेतच. पण मी असं सांगत असतो की जे उपदेशी मंडळी आहेत ते सुद्धा महात्मेच आहेत. उपदेशी वर्ग आहेत ज्यांच्याकडे फक्त 5च नाम आहेत, बाकी ज्यांच्याकडे ज्ञान नाही, काही नाही आहे, हे सुद्धा महात्मेच आहेत. जर का ससा महात्मा आहे तर आपण सर्व महात्मे आहोत. कोण्या अर्थाने? कारण की आपली निवड परमेश्वराने केलेली आहे. आपल्याला जर का कुठल्या मोठ्या व्यक्तीचा फोन आला तर आपल्याला किती आनंद होतो की त्यांनी फोन केला. खूप वेळा असं होतं की आपण मार्गात जातो आणि तिथले बाबा आपल्याला ओळखतात, तेव्हा आपल्याला कितीतरी आनंद होतो. तशा पद्धतीने इथे आमच्या स्वामींनी देखील आपल्याला ओळखलं, आपल्यातली कणव लक्षात घेतली आणि आपल्याला या पंथामध्ये प्रवेश दिला.
या पंथाची जी काही उपदेश घेण्याची प्रक्रियेमध्ये 5 नामं जी आहेत परमेश्वराची ती आपल्यापर्यंत पोहोचवली येण्याअर्थी आपण महात्मेच आहोत. फक्त आपण काय केलं पाहिजे, आपलं महात्म्य पण आपण टिकवलं पाहिजे. ते आपण मळीनत्वाकडे जर का नेलं तर मग आपण महात्म्य राहणार नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात अशा ठिकाणी महात्म्यांनी असू नये. का सांगितलं मी की महात्म्य पदामध्ये फक्त संन्यासीच लोक येणार नाहीत. त्याच्यामध्ये जेवढे कोणी ईश्वर साधक आहेत आणि ईश्वराकडे ज्यांना जायचं आहे, ईश्वराचं विधिविधान ज्यांना साध्य करायचं, ते सगळे तुम्ही लोक सुद्धा येतात. नाही तर काय होतं की ते आचाराची वचनं कोणासाठी आहेत, ते म्हणतात ते संन्यासी लोकांसाठी, आपल्याला काहीच नाही. स्वामींनी संन्यासी लोकांना सांगितलं की भांडू नये, बाकी आपण भांडलं तर चालेल. स्वामींनी संन्यासी लोकांना सांगितलं हिंसा करू नये, आपण हिंसा केली तर चालेल. स्वामींनी संन्यासी लोकांना सांगितले अन्य वार्ता करू नये, आपण किती अन्य वार्ता केली तरी चालते. अशा पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये ते वातावरण तयार होता कामा नये. आणि म्हणून आपणही महात्मेच आहोत की आपल्याला देखील तेच आचरण आहे. आणि म्हणून आमचे आचार्य म्हणतात ज्यांच्याकडे 5 नामं आहेत ना, तो व्यक्ती देखील जर का वाया गेला तर तो माझ्यामुळे वाया गेला असे मी जबाबदारी घेतो. म्हणजे तो सुद्धा वाया जात नाही, त्याचंही कुठलं नुकसान होणार नाही. फक्त त्यांनी शेवटपर्यंत 5 नामांचं जे अधिष्ठान आहे आपल्याकडे ठेवून स्वामींच्या नामाचं जे स्मरण आहे शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी जर का केलं तर ती व्यक्ती मात्र वाया जाणार नाही असं भटोबास आश्वासन देतात. म्हणजे उपदेशी साधारण सुद्धा महात्माच आहे. फक्त त्याचं ते महात्म्य पण जे आहे ते वाढवत नेलं पाहिजे, प्रगतीकडे नेलं पाहिजे. आपण फक्त 5 नामावर थांबायचं नाहीये. 5 नामाने जे काही परमेश्वर आहेत, अवतार आहेत, ज्यांची नामं आहेत, त्या अवतारांनी आम्हाला काय ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाकडे पण आपण जर का जात राहिलो तर आम्हाला या लीळेचं पुन्हा पुन्हा निरूपण करण्याची गरज पडणार नाही की नपाळत्यात जाऊ नये, नपाळत्यात जाऊ नये. हा विषय आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही पडणार. आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात की घरोघरी हिंसा वर्तणार आहे. देवता नगरामध्ये विचारो न लाती, जव हे नगरामध्ये असेल. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत देवता या गावामध्ये येणार नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला गावाच्या बाहेर जावं लागणार आहे असं स्वामी म्हणतात. आणि मग म्हणितले बाई मात्रा करा, म्हणजे आता असं करा. स्वामींनी एकांकाची एक लीळा सांगितली आणि स्वामी सांगतात की आता काय करा. घोडाचुडीची एक कथा स्वामींनी सांगितली, घटना सांगितली की घोडाचुडी शिष्य जो होता, घोडाचुडी हे त्या गुरूंचं नाव आहे, त्यांचा जो शिष्य आहे त्यांनी अवघा गाव जाळला. स्वामींसोबतच राहायचा तो. आणि स्वामींना त्यांनी येऊन सांगितलं की हे गाव कशामुळे जळतं तुम्हाला माहिती आहे का. आणि त्यांनी खूप मोठ्या हुशारीने सांगितलं हे गाव मी जाळलेलं आहे. यावर स्वामी नंतर सांगतात भक्तजनांना की इथुलेही घृणा नुपजे. जे त्यांनी एवढा गाव जाळला पण त्याच्याबद्दल एवढं सुद्धा त्यांना त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं पातक केल्याचं काहीच विचार त्यांच्या डोक्यामध्ये नाही. आनंदित आहेत ते. स्वामींनी त्यांचा त्याग केला. आणि कुठे गेले स्वामी? रिद्धपूरला गेले. म्हणजे स्वामींनी का गेले रिद्धपूरला? की स्वामींनी आम्हाला ते दाखवून दिलं की अशा वेळेला आपण आपल्या गुरुनिमित्तांची भेट घ्यावी, ईश्वर साधकांची भेट घ्यावी, धर्मवार्ता करणाऱ्या वासनिकांची भेट घ्यावी. अशा ठिकाणी जे स्थान आहे स्थानाच्या ठिकाणी जावं, मार्गामध्ये जावं, आश्रमामध्ये जावं, जेणेकरून तुमची ती सात्विकता जी आहे ती टिकून राहील. मळीनत्व आलं असेल तर ते निघून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी हा विधी जो आहे तो सांगितला की अशा ठिकाणी देवता ज्या आहेत त्या येणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागेल, आपण मात्रा करा. मग बाईसांनी काय केलं? 20 देव घेतला, विस्तव सोबत घेतलेला आहे. मग गोसावी गावा समीपे चौबारी, नाव विहीर तेथ बीजे केले. स्वामी एका त्या विहिरीजवळ जातात आणि त्या विहिरीजवळच्या त्या रवणीवरी म्हणजे बाजूचा जो काठ आहे ते स्वामी उभे राहिले. बाईसी अंतुर रवणीवरी आसन घातले, गोसावी आसनी उपविष्ट झाले. आमचे स्वामी त्या आसनावर उपविष्ट झालेले आहेत. तव विहिरी अंतुनी देवता निघालिया. त्या विहिरीतनं देवता आलेले आहेत
आणि गोसाव्यांपासी आलिया श्रीचरणा लागलिया, माथाचा केसी श्रीचरण झाडिले त्यांनी, त्या देवतेंनी. आणि मग गोसाव्यांनी त्यांना अनुज्ञा, स्वामींकडे त्यांनी काय केलेली, अनुज्ञा मागितलेली आहे. आणि स्वामींनी पण काय केलेलं आहे की अनुज्ञा त्यांना दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही आता गावात जाऊ शकता. आणि मग त्या गावामध्ये गेल्या. बाईसा म्हणतात, आता त्या ठिकाणी बाईसांना थोडा गोंधळ ऐकू आला. बाईसा म्हणतात, बाबा हा गजंब काहीसा, म्हणजे कसला आवाज येतो आया. स्वामी म्हणतात, बाई हा देवतांचा आवाज आहे. ते म्हणाले की या देवता दिसत तर नाही आणि आवाज तर येतोय, असं कसं काय. तर त्यावेळेला स्वामी म्हणतात की ते आपण्या ते देखो नेते, की ते काय स्वतःला दाखवू देणार नाही, दिसू देणार नाहीत ते स्वतःला. हे आवाज जो आला तो देखील स्वामींच्या मनोधर्माने बाईसांपर्यंत तो आवाज आलेला आहे, नाही तर तोही आवाज बाईसांना आला नसता. आणि मग बाईसी 20 देव पेटविला, उष्णोदक ताविले, गोसाव्यांशी गुळा झाला, बाईसी चरण प्रक्षालन केले वगैरे इत्यादी प्रकारे आमचे स्वामी जे आहेत त्या गावाबाहेर गेले. आणि तदनंतर स्वामींचा जो काही यथोचित पूजा अवसर वगैरे बाईसांनी करायचा तो केलेला आहे. आणि नंतर दिवस माळवे तव, माळवे म्हणजे मावळे. आपण आता शब्द काय प्रयोग करतो, मावळणे, व पहिले येतो. इथे भाषा लीळा चरित्रातली जी काही बोली भाषा आहे ती जुन्या काळातली आहे, त्याच्यामध्ये माळवे हा उल्लेख आलेला आहे. आणि गोसावी ते तर होते, आमचे स्वामी तिथे होते. आणि त्यानंतर मग वेळचा वेळी विहिरी दक्षिणे परिश्रयासी बीजे केले. सायंकाळपर्यंत आमचे स्वामी गावाबाहेर आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला परिश्रयाला बीजे करून नंतर उदका विनियोग करून मग म्हणितले, बाई आता चाला देवतांचा भोग समयो झाला, आता आपण गावात जाऊ शकतो. देवतांचं काही विधिविधान आहे ते आता आटोपलेलं आहे. आणि मग नगरांत बीजे करिता ती स्वामी गावात आले. तवतिया विहिरीच्या देवता नगरांत आलिया, वेसीदारी भेटी झाली. स्वामींच्या त्या ठिकाणी भेटीसाठी त्या देवता आलेल्या आहेत वेशीद्वारा जवळ. आणि श्रीचरणा लागलिया, माथाचा केसी श्रीचरण झाडिले, मग तिया गेलिया, देवता गेल्या. स्वामींचा रात्रीचा पूजा अवसर वगैरे सर्व संपन्न झालेला आहे. ही जी लीळा आपण या ठिकाणी घेतली, या लीळेतनं एक लक्षात आला आपल्याला की ज्या ठिकाणी हिंसा वर्तते स्वामी त्या ठिकाणी थांबत नाहीत. आणि जर का स्वामी आहेत तर त्या ठिकाणी देवता जे आहेत ते आपलं पूजन जे आहे ते स्वतःचं स्वीकारणार नाहीत. आपल्या मार्ग पद्धतीमध्ये पण जर का गुरुजी असतील समोर तर त्यांच्या समोर शिष्य वर्ग जे आहेत ते पूजन स्वीकारत नाहीत. अधिकृतीचा जो काही दोष आहे तो त्याच्यातनं लागू शकतो. एक प्रकारचं मळीनत्व त्या व्यक्तीला येऊ शकतं. आणि म्हणून हे जे काही आहे, हा जो काही प्रोटोकॉल सारखा आहे एक प्रकारचं, ते सगळेजण ते पाळत असतात. आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी देवतांनी देखील हा विधी जो आहे तो पालन केलेला आहे. आणि सोबतच त्या ठिकाणी एक आधीच्या लीळेचा जो संदर्भ आपण बघितलेला आहे तो संदर्भ बाई अशाच प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये काय आहे की स्वामी ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी स्वामी थांबत नाहीत. कुंतांब्याची लीळा बघितली, एकांकातली घोडाचोडी शिष्याच्या संबंधित जी लीळा आहे ती पण बघितली की जिथे हिंसा होते तिथे तर स्वामी थांबतच नाहीत, पण ज्याने ती हिंसा केली त्याच्या सोबत देखील स्वामी थांबत नाहीत. स्वामींना काही मळीनत्व येणार होतं का? मळीनत्व येणार नव्हतं स्वामींना. कदाचित स्वामी थांबले असते तर त्या जीवामध्ये बदल झाला असता, जसं पारध्यांमध्ये बदल झाला तसं घोडाचोडी शिष्यामध्ये पण बदल झाला असता. तरी देखील स्वामी का नाही थांबले? कारण की पारधी किती वेळासाठी भेटले स्वामींना? आपण धरून चालू अर्धा तासासाठी पारधी भेटले असतील. स्वामींची त्यांची भेट झाली, 1 तास भेटले असतील, 1 तासामध्ये त्यांच्यात बदल झाला, हिंसा सोडून दिली. पण घोडाचोडी शिष्य जो आहे तो त्या अधिकाराचा नसावा.
आणि एवढा दिवस स्वामींसोबत राहून देखील त्याचा हिंसक जो काही विचार आहे तो मात्र गेला नाही. त्याने त्याच्या अधिकाराचा, त्याच्या सामर्थ्याचा त्यांनी चुकीचा उपयोग घेतला आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालेलं आहे, स्वामींसोबत राहून देखील तो त्याच्यातला तामसपणाने हिंसकपणा गेला नाही आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, त्याचा त्याग केला. स्वामी त्यांच्या सोबत का होते बरं? याच्यासाठीच होते की कदाचित आपल्या सहवासात ना याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, पण तसं काही होत नसतं. विस्तव जो आहे तो पाण्याच्या संपर्कात गेल्याने तो विसतो, शांत होतो. पण कधी कधी असं असते की एवढी मोठी आग असते, किती पाणी मारलं तरी ते काय आग थांबत नाही. अशी ती बातमी येते, गेली 5 तास ते आग विझवतायत. म्हणजे एवढी मोठी ती अग्नी असते ती. म्हणजे अशा पद्धतीने एखादा दोष एवढा मुळापर्यंत गेलेला असतो की तो मग निघत नाही किंवा तो समूळ नष्ट होत नाही. आणि तशाच प्रकारचं आहे की आमच्या शांताबाईसांचे जे काही कर्म आहेत ते मात्र आमच्या स्वामींच्या संपर्कात येऊन ते कर्म नष्ट होऊन जातात. त्यांचे जे काही दुःखरूप कर्म आहेत त्यापासून त्या मुक्त होऊन जातात. पारधी जे आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो, पण घोडाचोडी शिष्यामध्ये मात्र बदल होत नाही. आणि म्हणून स्वामींनी तिथे त्या लीळेमध्ये आम्हाला दोन्ही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट पण दाखवून दिलेली आहे. 2 गोष्टी म्हणजे काय आहे की वाईट गोष्टींचा त्याग करा. वाईट घटना ज्या ठिकाणी घडलेल्या आहे, हिंसा ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या जागेचा त्याग करा. ज्यांच्यामुळे हिंसा घडलेली आहे त्या व्यक्तीचा पण त्याग करा. या 2 गोष्टी आम्हाला दाखवल्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळेला आपल्याला ईश्वर साधक जे आहेत, परमेश्वर जे आहेत त्यांची भेट घेता आली पाहिजे. आता आपण काही सन्निधानातले नाहीत की देवाला भेटू आपण, परंतु स्वामींनी अजून एक वचन असं सांगून ठेवलेलं आहे की एकमेकांना जर का आपण भेटलो तर ईश्वर भेटल्यासारखं त्या ठिकाणी होऊ शकतं बरं का. ईश्वर भेट नाही, पण ईश्वर भेटल्यासारखं त्या ठिकाणी विधी संपन्न जर का आपण केला तरची गोष्ट आहे. आपण मंदिरात आलो आणि जर का अन्य वार्ताच केली, अन्य वार्तेमध्ये एखाद्याची निंदाच केली, एखाद्याशी भांडलो आपण, एखाद्याचं मन दुखवलं आपण, तर मग ते विधीमध्ये बसत नाही. त्या गोष्टी तुम्ही चांगल्या कार्यासाठी बोलत आहात आणि तुमच्या सांगण्याची पद्धतही व्यवस्थित आहे, समोरचा उगाच स्वतःला दुखवून घेतो तो त्याचा दोष आहे, तुमचा दोष नाही. परंतु त्या ठिकाणी देखील जर का आपण येऊन दोषयुक्तच वर्तन करत असू तर मात्र त्या ठिकाणी येऊन जो काही लाभ झाला पाहिजे तो आपल्याला होणार नाही. सात्विक ठिकाणी येऊन आपण हिंसक वर्तन करतो आहोत तर मग त्याचा आपला त्या ठिकाणी येऊन आपण उपयोग तर करतच नाही, पण उलट अनुपयोग आपल्या त्या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून या गोष्टी ज्या आहेत, हिंसक जागा, हिंसक वस्तू असतील, एखादी वस्तू तुमच्याकडे आलेली आहे ती कशा पद्धती कुठून भांडून आलेली आहे का ती, तुम्हाला जर का एखाद्याने वस्तू दिली आणि त्यांनी सांगितले मी भांडण करून आणलेली आहे तुमच्यासाठी, ती वस्तू घेऊ नका. एवढंच काय आहे की भांडून देवपूजा सुद्धा घेऊ नये. भांडून आणि चोरून जर का देवपूजा घेतली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ती वंदन करताना आपल्यामध्ये प्रसन्नता उतरत नाही. अशाच पद्धतीने एखादा पदार्थ आहे तो कोणी भांडता जर का बनवलेला असेल तर होतं ना असं, पदार्थ बनवताच तुम्हाला भांडखोर व्यक्तीचाच फोन आला आणि तुमचं त्याचं फोनवर भांडणही चालू आणि स्वयंपाकही चालू आहे. आता तो स्वयंपाक सात्विक होणार का? आता तो स्वयंपाक तुम्ही जर का खाल्ला की घरात अजून भांडणं होणार, कारण की त्या हिंसक किंवा ज्या तामस जे काही गुण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत, फक्त काही मसाल्याचाच रंग उतरणार नाही बरं का, त्याच्यामध्ये हळदीचाच रंग उतरणार नाही, भांडणाचाही, तामसपणाचाही, हिंसकपणाचाही रंग त्याच्यामध्ये उतरणार आणि तो रंग मग आपल्यावर चढणार आहे. मग आपण सुद्धा कसे होणार? भांडताना कसा होतो माणूस, कसा काळा पडतो की निळा पडतो, कसा पडतो? काळा निळा हे विष चढल्यानंतर. पण जर का लाल कधी होतो माणूस?
तम जर का त्याच्यामध्ये आला, राग जर का त्याला आला, की तो लालेलाल होऊन जात असतो. म्हणजे तो रंग त्या जेवणात ना आपल्यामध्ये येतो, इतकं त्याचा प्रभाव असतो तामस गोष्टींचा. आणि म्हणून आपण आजच्या भोजनाला काय नाव दिलं? प्रसाद भोजन. मार्गामध्ये आपण जातो, आपण जेवायला जात नाही, आपण भिक्षान्न ग्रहण करायला जातो. आपण म्हणतो मार्गातलं एवढं जरी अन्न मिळालं तरी बरं वाटतं, चांगलं वाटतं. मार्गात तुम्ही मुक्काम केलं की तुम्हाला सकाळी 5 वाजता 4 वाजता आपोआप जाग येते. का? कारण की ते प्रसाद भोजन आहे, ते हिंसक नाही आहे. आजचा आपला विषय जो आहे तो हिंसेच्या, नपाळत्याच्या, तमाच्या अवतीभोवती फिरणारा विषय आहे. ते अन्न जे आहे ते ज्यांनी कोणी बनवलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी अन्न बनवतात आणि मार्गात देखील अन्न बनवतात. काही लोक म्हणतात आपण घरी पण काम करतो आणि मार्गात जाऊन पण कामच करायचं, मग उपयोग काय झाला दीक्षा घेऊन, असंही म्हणणारे लोक आहेत. परंतु तुम्ही तुमच्या घरी खरोखरच काम करत असतात, पण मार्गामध्ये त्या कामाला काम म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? सेवा म्हणत असतो, है ना. तुम्ही घरी म्हणता का मला काही सेवा असेल तर द्या? तुमच्या घरातले तरी तुम्हाला कोणी म्हणतं का असं की आम्हाला काही सेवा असेल तर द्या म्हणून? हे वाक्य फक्त तुम्ही मार्गात, आश्रमात, स्थानाजवळच बोलता, आम्हाला काही सेवा असेल तर द्या. जो काम करणारा माणूस विनम्र नसतो बरं का, तो काम करणारा माणूस कधीच विनम्र नसतो, पण सेवा करणारा माणूस नेहमी तुम्हाला विनम्रच दिसणार. त्याच्याकडे ती विनम्रता आहे, म्हणून त्याला सेवा तो करतो असं म्हटलं जातो आणि तो स्वतःला सेवक म्हणतो. आणि त्या दृष्टीने काय होतं की ज्या ठिकाणी ही जी सात्विकता आहे, त्या सात्विक भावनेतनं, सात्विक ठिकाणी, सात्विक पद्धतीने आणि सात्विक पदार्थांच्या संयोगाने जो काही पदार्थ तयार होतो तो तामस असू शकत नाही. आणि म्हणून आपण जे काही ग्रहण करत असतो त्या ग्रहण करणाऱ्या अन्नामध्ये काय आहे हे आपल्याला आधीच कळालं पाहिजे, है ना. काही लोक एकदम चाणाक्ष असतात. आता त्या स्वयंपाक खोलीतनं कुठला वास येतोय त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की कुठला पदार्थ तयार होतोय. येतं की नाही लक्षात? येतं की नाही? ज्यांचं म्हणजे ती कला ज्यांच्याकडे आहे की त्यांना वासावरून कळतं की काय पदार्थ आहे. काहींना हेही कळतं की बाबा वासावरून ते भाजी तिखट आहे का फिक्की आहे. म्हणजे इतके तरबेज कला असणारे लोक सुद्धा आहेत. तशा पद्धतीने जर का तुम्ही विधींच्या संपर्कामध्ये असाल, स्मरणामध्ये असाल, देवाचं चिंतन सतत करत असाल, तर ते अन्न राजस आहे का तामस आहे का सात्विक आहे याचे पण संकेत तुम्हाला मिळतात बरं का. स्वाभाविकपणे मिळतात. ते काही सामर्थ्य नाहीये कुठलं. तुम्हाला स्वाभाविकपणे परमेश्वर तुमच्यापर्यंत ते संकेत पोहोचवतात, परमेश्वर पोहोचवतात. आणि म्हणून कधी कधी तुमच्या लक्षात येत असेल की आम्ही भोजनासाठी जाणारच होतो तिकडे अमक्या अमक्या ठिकाणी, आम्हाला बोलवलेलं होतं, परंतु काय माहिती की आम्हाला जायची इच्छाच झाली नाही. म्हणजे नंतर कळालं की ते भोजन खूप वेगळ्या कारणामुळे ते भोजन त्या ठिकाणी दिलेलं होतं. मागे एका ठिकाणी मला बोलवलेलं होतं भोजनासाठी आणि नंतर काय वाटलं मला काय माहिती की मी त्या संदर्भामध्ये दुसऱ्या एका व्यक्तीला फोन केला, तिकडे जेवणासाठी मला बोलवलेलं आहे, तर तुम्ही येणार आहात? बोलवले तर आहे त्यांनी मला. तर मग ते म्हणाले की ते जे भोजन आहे ते त्यांचं कोणीतरी आत्महत्या केलेले, त्यांच्या शांतीनिमित्त ते भोजन आहे. आता मुळातच मला त्या दुसऱ्या व्यक्तीला फोन करून सांगण्याची काहीच गरजच नव्हती. स्वाभाविक त्यांनी भोजनासाठी बोलवलं आणि मी भोजनाला जाणार होतो. परंतु माझ्या मनामध्ये असा प्रश्न काहीतरी आला असेल आणि मी अमक्या व्यक्तीला फोन करून ते बोललो, त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे ही बुद्धी मला कोणी दिली असेल? परमेश्वर अशा प्रकारे तुम्हाला अविदितनं वाचवतात. फक्त मला वाचवतात असं नाही, फक्त एखाद्या अधिकरणांना वाचवतात असं नाही, सगळ्यांना हे संकेत मिळतात. तुम्ही जेव्हा अशा प्रसंगातनं गेलेले असतात तेव्हा तुम्हाला पण लक्षात येतं की आम्हाला अमक्यांनी सांगितलं होतं जाऊ नका म्हणून, किंवा कोणीतरी आम्हाला त्याच वेळेला मंदिरातला निरोप दिलेला होता की मंदिरात निरोप आहे बरं का. आज तुम्ही म्हटले नाही
आम्हाला त्याच वेळेला आम्हाला त्या ठिकाणी जायचंय, भोजनासाठी बोलवलंय आणि तीच वेळ मंदिरात येण्याची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एकच काहीतरी साध्य होणार आहे. आणि तुम्ही कुठे गेलात? मग मंदिरात आले की तिकडे गेले? कुठे गेले? नाही. खूप कमी लोक मंदिरात येतात बरं का. अशा वेळेला आपण कुठल्या पारड्यामध्ये वजन टाकतो? मंदिराच्या पारड्यामध्ये वजन नाही टाकत आपण. तिकडे अन्य ज्या ठिकाणी जायचंय आपल्याला, जाऊ नये आपण, त्या ठिकाणी आपण प्राधान्य देतो. असंच एक तराजू आमच्या भट्टोबासांकडे होता. माहितीये तुम्हाला? भट्टोबासांकडे तराजू होता, माहितीये तुम्हाला? पहिल्यांदाच ऐकलं असेल तर. मुळात तो तराजू त्यांच्याकडे होता, पण तो दिसत नव्हता. तो फक्त स्वामींना दिसत होता तो तराजू. त्यांचा तो तराजू होता की घरी निघालेले आहेत आणि जाता जाता कधीतरी त्यांच्या या पारड्यात वजन पडतं. काय करू, घरी जाऊ का? एक पाऊल पुढे पुढे पडतंय, दुसरं पाऊल परत मागे मागे येतं की बाबा नाही, म्हणजे स्वामींच्या पारड्यात वजन पडतंय की नाही, देवाकडे जावं. आपण या विचाराने आलोय, त्या विचाराने आलोय. असं होता होता एका ठिकाणी थांबले ते. आणि तदनंतर आता तराजू कसा आहे? सारखा आहे. याच्यामध्ये पण काही नाही, याच्यामध्ये पण काही नाही, एका समान याच्यामध्ये आले. आणि मग थांबल्यानंतर आईला म्हटले की असं करा, तुम्ही पुढे व्हा, मी थोडस येतो अवकाशाला जाऊन. आणि आता कुठल्या पारड्यात वजन पडलं? स्वामींच्या पारड्यामध्ये वजन पडलं. आणि ते सगळं साहित्य जबाबदाऱ्या देऊन निघून आलेले आहेत स्वामींकडे. आता परत त्या ठिकाणी स्वामींनी त्यांना जो काही तराजू आहे त्यांचा, त्याच्यामध्ये अजूनही वजन बरोबर झालेलं नाही. नाही का, तुम्ही टाकता भाजी आणि तो काटा अजून बरोबर जिकडे पाहिजे तिकडे होत नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडं 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 टाकत राहता आणि बरोबर तेवढं किलो ते झालं की मग तुमची ती वस्तू बरोबर मोजल्या गेली असा त्याचा अर्थ होतो. तशा पद्धतीने भट्टोबासांचा तो तराजू जो आहे तो अजूनपर्यंत त्याचं योग्य ते प्रमाणामध्ये त्याचं माप झालेलं नाही. आणि म्हणून स्वामी त्यांना काय म्हणतात? सांग विचारा आणि निके विचारा. योग्य प्रकारे त्याच्यात कशात वजन टाकायचंय तुम्हाला ते एकदाच टाका, काय ठरवायचं ते ठरवा. असे जर का दोन निरोप आपल्याला एकत्र आले, इथेही यायचं आणि तिथेही जायचंय, सात्विक ठिकाणी स्मरण श्रवण करायला यायचंय, देवपूजा करायला यायचंय, आणि अमक्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे ज्या ठिकाणी ईश्वर विधान काहीच नाही आहे, अशा वेळेला आपण सुद्धा इकडे जाऊ का तिकडे, इकडे जाऊ का तिकडे. नंतर घरातल्या लोकांची विभागणी होते, तुम्ही 2 लोक तिकडे जा, आम्ही 2 लोक इकडे जातो, अशी विभागणी होते. लक्षात घ्या की जर का तुम्ही 2 लोकांना तिकडे पाठवलं तर त्यांचं तर तुम्ही नुकसान केलं. जरी तुम्ही इकडे आलात पण त्या 2 लोकांचं मात्र नुकसान झालं. किंवा तुम्ही 2 तिकडे गेले तर तुमच्या 2 लोकांचं नुकसान झालं. म्हणजे अशा प्रकारे योग्य पारड्यामध्ये वजन आपल्याला टाकता आलं पाहिजे. आणि त्यानुसार भट्टोबासांनी काय केलेलं आहे की योग्य जे काय आहे, आता त्या पारड्यामध्ये कसं असतं की दोन्ही गोष्टी समान आल्या पाहिजे. जेवढं वजन आहे तेवढीच वस्तू पण त्याच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे स्वामींनी जे काही वजन टाकलेलं आहे तर ते बरोबर समसमान जोपर्यंत होत नाही, म्हणजे भट्टोबासांना आपले विचार त्या दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवावे लागतील. आणि मग ते जेवढं वजन आहे तेवढ्या प्रमाणात ते विचार आले तर स्वामींचं आणि त्यांचं म्हणणं समसमान असणार आहे. आणि भट्टोबासांनी जेव्हा तिकडचा विचार केला, स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा, चांगला विचार करा. आणि भट्टोबासांनी योग्य तो विचार केला आणि काय केलेलं आहे, आपले सर्व जे काही सकारात्मक विचार आहे, स्वामींना अपेक्षित असलेले विचार आहेत, ते स्वामींच्या त्या पारड्यामध्ये टाकले. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ते बरोबर झालेलं आहे. जे स्वामींना अपेक्षित आहे तोच निर्णय झालेला आहे. जेवढं वजन इकडे आहे तेवढ्याच वजनाचं पदार्थ इकडे आले. जे काही स्वामींना अपेक्षित आहे तेच विचार भट्टोबासांच्या इकडे आलेले आहेत. म्हणजे ते समसमान झालं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी अशा पद्धतीने हिंसक पदार्थ असतील, हिंसक जागा असतील,
हिंसक वस्तू असतील, हिंसक व्यक्ती असतील, जेवढं काय आहे हिंसेच्या माध्यमातून मिळालेलं आहे किंवा हिंसा केल्यामुळे मिळालेलं आहे किंवा ज्या पदार्थांच्या किंवा वस्तूंच्या व्यक्तींच्या प्राप्ततेनंतर हिंसा होणार आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला वेळीच त्याग करता आला पाहिजे. त्याचा स्वीकार सुद्धा करायचा नाही, एवढी दूरदृष्टी तुम्हाला ठेवायची असते. तुम्ही अंधारामध्ये चालता तेव्हा तुमच्या हातामध्ये काहीतरी प्रकाशाचं साधन असतं. ते काय करत असतं, तुम्हाला समोरचा खड्डा तो दाखवतो, उंचवटा दाखवतो. तुम्हाला तिकडून जायचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये पडायचं नाहीये हे तुम्हाला ते दाखवत असतो. आणि त्या दर्शनानंतर जे काही समोर आहे ते जेव्हा दिसतं त्यावेळी तुम्ही योग्य निर्णय घेता की अयोग्य निर्णय घेता? कसा घेता? योग्यच निर्णय घेतो. आपण खड्ड्यातनं जातच नाही, खड्ड्याच्या बाजूनी जातो. वाहन असेल, वाहनाला सुद्धा आपण जे काही लाईट दिलेले आहेत त्याचं कारणच ते आहेत की खड्ड्याच्या भागातनं जायचं नाही किंवा जाताना बाजूनी जायचं आहे इत्यादी प्रकारे. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे एक प्रकारचं प्रकाशाचं कार्य करतं. आणि ते ज्ञान तुमच्याकडे असेल तर कुठे असावं आणि कुठे नसावं, कुठे थांबावं आणि कुठल्या जागेचा त्याग करावा, हे संकेत तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तुम्ही भांडायला गेला तर तुम्हाला लगेच संकेत मिळतात की नाही आपल्याला भांडायचं नाही. का नाही भांडायचं? कोणी सांगितलं भांडायचं नाही? स्वामींनी सांगितलं की भांडू नये. भांडणारे दोघेही काय असतात? चुकीचे असतात. आणि म्हणजे हे संकेत आहेत. आपल्याकडे हे ज्ञान असेल तर ते ज्ञानाच्या माध्यमातून ते संकेत मिळतात. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही महात्मे कधी व्हाल? तुमचं स्मरण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 नामं ज्यांच्याकडे आहे ते महात्मे. आपल्याला तर चांगलं झालं की आमच्याकडे 5 नामं आहेत. बाकीचं ज्ञान नसलं तरी चालेल, पुस्तकं नसले तरी चालतील, अभ्यास नाही केला तरी चालेल, सेवा नाही केली तरी चालेल, आमच्याकडे 5 नामं आहेत आणि त्याच्याने आम्ही उद्धारणार आहोत. परंतु तसं नाही. त्या ठिकाणी तुमच्याकडे जे काही 5 नामं आहेत त्यांचं स्मरण देखील झालं पाहिजे. त्या 5 नामांचं 5व्या नामाचं स्मरण झालं पाहिजे. तेही कसं झालं पाहिजे? चतुर्विध स्मरण झालं पाहिजे. आणि चतुर्विध स्मरणासोबत चतुर्विध दुःखही त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला परत काय पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे, है ना. एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाणार आहे तेव्हा तिला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असावं लागतं. एक भाजी बनवण्याचं ज्ञान असावं लागतं आणि एक भाजी विविध प्रकारे बनवण्याचं ज्ञान असावं लागतं. तशा पद्धतीने ती असं म्हणते का की मला ज्ञान नसलं तरी चालेल? नाही, तिला ते सगळंच ज्ञान घ्यावं लागतं. तिथे सासरी काय करायचं आहे, कशा पद्धतीने तिथे आपलं वर्तन असलं पाहिजे, इत्यंभूत सगळं काय. तशा पद्धतीने आपण उपदेश घेतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. काही मंडळींनी असंही म्हटलं की काय हरकत नाही, तिकडे तुम्ही कृष्णार्पण म्हणून खाऊ शकता. ते आम्हाला विचारतात बाबा हे चालेल का? तर आता आजकाल मी एक वाक्य बोलतो, चालेल पण चालणार नाही. हे डायबिटीसवाले मला विचारतात पंक्तीमध्ये, बाबा ते प्रसादाचे गुलाबजाम खाल्ले तर चालतील ना? मी सांगतो चालतील पण चालणार नाही. प्रसादाचे जरी गुलाबजाम असेल तरी तुमचं मधुमेह वाढणार आहे. म्हणजे अर्थातच देवाच्या नावाखाली आपण काही केलं तर चालणार नाही. आपण चालून घेणार आहोत परंतु मुळात नियमामध्ये ते चालत नाही. तुम्ही जर का चुकीच्या रॉंग साईडनी तुम्ही गाडी चालवली तर चालेल का? गाडी तर चालते परंतु चालतं का तसं नियमामध्ये? नियमामध्ये ते चालत नाही. तशा पद्धतीने आमच्याकडे आम्ही वासनिक दशेमध्ये जरी असलो तरी आम्हाला विधी निषेधाचं तरी ज्ञान असलं पाहिजे. कुठे जेवावं, कुठे जेवू नये, कुठे थुकावं याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. हिंसक राजस तामस ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी विकल्पजनित ठिकाण आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रिया करता कामा नये आपण,
एवढं तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की त्याचमुळे आपल्यातला विधी जो आहे तो आपला टिकून राहणार आहे, नाही तर मळीनत्व त्याच्यामध्ये येत राहतं. आता जे लोक म्हणतात ना काही होत नाही, काही होत नाही म्हणणारे जे लोक आहेत ते मळीनत्व आलेले लोक आहेत बरं का. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगेल की एखादा व्यक्ती जो बिना चपलेने असं जमिनीवर चालू नाही शकत, मातीमध्ये तो चालेल ना, तो हळू हळू जसं ते अंतरिक्षामध्ये पाऊल टाकतोय तो जसं काय अशा पद्धतीने तो चालणार. आणि एखाद्याला ते पाय त्याचे एकदम हे झालेले आहेत, कडक झालेले आहेत तळपाय, तो बिना चपलेने कुठेही धावू शकतो दगडादुगडांमध्ये, त्याला काही होत नाही. तो काय म्हणतो मला काही होत नाही, म्हणजे त्याचे तळपाय तसे झाले, जरट आहेत, ते कोमल नाही आहेत. तशा पद्धतीने ज्यांच्याकडचं दोष जरड झालेला आहे तो म्हणतो काही होत नाही, सगळं चालतं. असं जर का वाक्य म्हणणारा व्यक्ती असेल तर सुरक्षित अंतर आपण ठेवायचं, जास्त म्हणजे लक्षात घ्यायचं की त्यांच्या बोलण्याला आपण सहमती आपल्या मनामध्ये नाही दर्शवायची. त्यांना काही बोलायचं नाही, पण आपल्या मनामध्ये ही सहमती दर्शवायची नाही की हे म्हणतायत ते बरोबर आहे म्हणून. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा त्याग सांगितलेला आहे देवाने, राजसा तामसा स्थानी. आता वचन आहे आणि लीळा सुद्धा आहे, त्या ठिकाणी आपण थांबू नये. हिंसा वर्ते तिथे थांबू नये, कारण की ते हिंसक वर्तन सगळं तुमच्याकडे येतं. आणि म्हणून मगाशी जे आपण उदाहरण घेतलं की तुम्ही किती सात्विक होऊन जा, पण तुम्ही तामस ठिकाणी गेलात तर तुम्ही लगेच तामस होता. काही लोक भांडण करून मंदिरामध्ये येतात ना, काही लोक आश्रमात जातात. का जातात? कारण की घरी जे काही तमतम झाली, भांडण झालेलं आहे, हिंसक वातावरण झालंय, की ते मंदिरात येतात आणि शांत होतात. ध्यान कधी शांत होतात? ते जर का तिथला घरातलाच विचार करत असतील तर शांत नाही होणार. ते इथे मंदिरात येऊन जर का ते स्मरण करत असतील तर मग ध्यान साधनेमध्ये ते जात असतील तर ते मनातलं त्यांचं वातावरण शांत होणार आहे. आणि म्हणून आपल्याला या नपाळत्यामध्ये ज्या काही गोष्टी पाळायच्या ते याच गोष्टी आहेत. काही लोक म्हटले काही नाही बाहेरचं चालतं, काही लोक म्हणतात की अमक्या अमक्या लोकांकडनं घेतलं तर चालतं. मुळामध्ये तुम्हाला हे लक्षात घ्या, मुळात कारण एक लक्षात घ्यायचं की आपण नपाळत्यामध्ये बाहेरचं का नाही घेत, याचं कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईन मग तुम्हाला समजेल की जर का सांगितलं की उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊन असणार आहे, म्हणजे उन्हाचा तडाखा 40-42 पर्यंत जातो, उद्या 50 पर्यंत जाणार आहे, म्हणजे भरपूर ऊन असणार आहे, तेव्हा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. मग आपण काय करावं? हे आज आपल्याला बातमी का दिली हवामान खात्याने की उद्या तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही. मग तुम्ही काय करता? आदल्या दिवशीच उद्या लागणाऱ्या वस्तू ज्या बाहेरून आणायच्या आहेत त्या आजच आपण आणून ठेवतो की उद्या बाहेर नाही पडायचं. बाहेर पडलात तर त्याचा त्रास होईल. थंडीची एक लाट येते, थंडीची लाट बघितली का तुम्ही कधी? जे गावाकडचे आहेत त्यांना हे माहिती असणार आहे की आम्हाला संवत्सरला मामाजींनी सांगितलं की थंडीची एक लाट कशी असते की त्या लाटेमध्ये जो सापडला, जसं उष्माघातात सापडला तरी माणूस मरतो, तशा पद्धतीने त्या थंडीच्या लाटेमध्ये जर का एखादा व्यक्ती आला तर तो तिथे जागीच मरू शकतो. आणि त्याचं उदाहरण आम्हाला मामाजींनी संवत्सरला दिलं की तिथे जे समोर जे काही बाबळीचे पूर्ण जंगल आहे त्याच्यातनं ती एक लाट गेली होती, तर मधला जो टप्पा होता पूर्ण बाबळी ती पिवळी पडून गेली, ती अक्षरशः म्हणजे मरून गेली ती झाडं. एवढा तो लाटेचा तो प्रभाव आहे. तशा पद्धतीने आपल्यावर अशा प्रकारचा जर का एखादा लाटेचा भाग आला तर काय होऊ शकतं? आपलं त्याच्यामध्ये आपला जो धर्म आहे तो निघून जाऊ शकतो. आणि म्हणून आपण त्या टप्प्यामध्ये यायचं नाही आहे. अधिकाधिक नपाळत्यामध्ये माझं चिंतन असं आहे की प्रवासही अधिक करायचा नाही. छोटा प्रवास करा तुम्ही, ते पण तुम्हाला आश्रमात जायचं आहे, मंदिरात जायचं आहे, स्मरणाला जायचं आहे, असा प्रवास असू द्या. आणि त्या प्रवासामध्ये पण स्मरण असलं पाहिजे. आपण काय करतो, नपाळत्यात भरपूर ठिकाणी देवपूजेला जातो आणि संध्याकाळी यादी करतो
किती ठिकाणी गेलो, किती प्रसाद केले, किती काय केलं वगैरे सगळं असतं. माझं म्हणणं ते नाही आहे. तुम्ही नपाळत्याच्या दिवशी जास्तीत जास्त ठिकाणी जा, जास्तीत जास्त प्रसाद वंदन करा, परंतु प्रसाद वंदनाचा जो काही प्रवास आहे तो मात्र स्मरणयुक्त असला पाहिजे, देव आठवत आठवत असला पाहिजे. तुम्ही जर का उन्हामध्ये बाहेर पडला तर कसे पडता, काळजी घेता की नाही? शहरातले लोक घेतात की नाही माहिती नाही, पण गावाकडचे लोक मात्र कानाला रुमाल, डोळ्याला चष्मा असेल वगैरे, तोंड बिंड सगळं बांधून असे ते बाहेर पडतात की त्याचा प्रभाव आपल्यावर होता कामा नये. तशा पद्धतीने आपल्यावर अशा नपाळत्यामध्ये जो काही प्रभाव तयार होत असतो जागोजागी, त्याचा प्रभाव आपल्यावर होता कामा नये. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, आपला प्रवास केला पाहिजे. आणि म्हणून त्या त्या ठिकाणी आपण जातो आणि तिथे स्मरण वगैरे करतो, श्रवण वगैरे करतो. अनेक ठिकाणी स्मरण आणि श्रवण हे आहेच आहे. प्रत्येक ठिकाणी निरूपणाचं आयोजन असतं, स्मरण असतं. त्याचं कारणच ते आहे की बाहेर ऊन पडलं, वाढलं तर आपण घराच्या बाहेर तर जात नाही, पण घरात बसल्या बसल्या आपण दही असेल, काकडी असेल, हे का खातो आपण? किती झालं तरी तो प्रभाव आपल्या घरामध्ये पण येतो, आपल्या देहामध्ये पण त्याचा प्रभाव होऊ शकतो. तशा पद्धतीने आपण घरात बसल्यानंतरही किंवा जिथेही जाऊ तिथे स्मरण आणि त्या ठिकाणी श्रवण दोन्ही गोष्टी आपण केल्या पाहिजे. आम्ही मार्गात होतो, मार्गामध्ये खूप लोक काय करायचे, मौन धारण करायचे, म्हणजे बोलायचं नाही. आपला सगळा वेळ कशात जातो, बोलण्यामध्ये खूप वेळ जातो आपला, आणि त्याच्यामुळे बोलायचंच नाही. बोलायचं नाही म्हणजे जनसंपर्क आपला कमी झाला. मग काय करायचं, बोलायचं नाही तर मग स्मरण करायचं, श्रवण करायचं. म्हणजे तेवढा वेळ जो आहे, जो बोलण्यात वाया जातो, तो आपला ऐकण्यात आणि स्मरणामध्ये उपयोगी जातो. आणि त्याचा लाभ असा होतो की जे काही आपल्यामध्ये काही प्रादुर्भाव होणार आहे, जे काही मळीनत्व येणार आहे, ते मळीनत्व येण्याला कुठलीच जागा राहत नाही. अशा पद्धतीने स्वामींनी आम्हाला हे लीळेच्या वचनांच्या द्वारे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून चालतं वगैरे काही होत नाही अशा प्रकारचे वाक्य आपण आपल्या मुखातनं येतील अशा स्तराला आपण जाऊ नये. आणि कुणी जर का बोलत असेल तर त्या प्रभावाखाली आपण येता कामा नये. आपण आपल्या विशिष्ट पद्धतीची काळजी आपण घ्यायची. हिंसक ठिकाण असेल तर त्या ठिकाणी देखील आपण कुठल्या प्रकारचं जे आहार विहार असेल तो आपण टाळायचाच. त्या संदर्भामध्ये जसं तुम्ही अन्न खाल, जिथे तुम्ही अन्न खाल तशा प्रकारचा प्रभाव आपल्यामध्ये होत असतो. आणि म्हणून आमच्या स्वामींनी देखील अन्नाचं विशेष महत्त्व सांगितलंय. भगवद्गीतेमध्ये पण अन्नाचं विशेष महत्त्व आहेच आहे. म्हणजे कशा प्रकारचं अन्न असलं पाहिजे, अन्नाचे प्रकार किती आहेत आणि त्याचद्वारे कितीतरी दोष आपल्यामध्ये येऊ शकतात हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून जागेचा दोष असेल, अन्नाचा दोष असेल, एखाद्या वस्त्राचा पण दोष असू शकतो. बरं का, एखादं वस्त्र आहे ते कशा पद्धतीने मिळवलेलं आहे, त्यासाठी द्रव्य कशा पद्धतीने आणलेले आहे, या सगळ्याचा बारीक सारीक विचार होणं गरजेचं आहे. पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग आपल्याला कसं कळेल, आपल्या मूळ विषयावर आपण येऊया. आपल्याला कसं कळेल हे तामस आहे का, राजस आहे का, हिंसक आहे, कोण सांगणार आपल्याला? तर त्या वेळेला आपल्याला परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर तुमच्यापर्यंत ते संकेत जे आहेत ते पोहोचवत असतात. आणि अशा पद्धतीने आपल्यापर्यंत ते संकेत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते संकेत कधी पोहोचतील, जेव्हा तुम्ही संवेदनशील असाल. तुमच्यामध्ये तो संवेदनशीलपणा असेल तर तुम्हाला लगेच कळेल. आता बघा, थंड हवा लागत असेल आणि एकदम थोडीशी थंड हवा कमी झाली, हवा आहे पण त्यातला थंडावा कमी झाला की आपल्याला लगेच कळतं. त्यातला थंडावा वाढला की लगेच कळतं. कधी कळेल, जेव्हा तुम्ही संवेदनशील असाल तेव्हा कळेल. नसाल तर काहीच कळणार नाही. एकदा आम्ही जेवत होतो, ते जेवता जेवता लक्षात आले की ह्याच्यामध्ये मीठच नाही आहे. मग म्हणजे कमी आहे मीठ, खूपच कमी आहे. मी त्यांना म्हटलं याच्यात मीठ कमी लागतं काय? ते म्हणजे नाही, मला काही मीठ कमी लागत नाही.
म्हटलं हे बघा, स्वामींनी मीठ घ्यायला नाही सांगितलं तर घेऊ नका, पण मीठ कमी लागलं हे कळायला पाहिजे आपल्याला. आमच्या आचार्य बटोबासांना तुपाच्या ऐवजी तेल वाढलेलं आहे कळालं, ती चव लक्षात आली. हे संवेदनशीलपणा. कोणी जर का म्हणेल बटोबासांच्या लक्षातच नाही आलं, तसं नाही. संवेदनशील आहेत बटोबास, त्यांची जीभ संवेदनशील आहे, परंतु त्याचा मनावर कुठल्याही प्रकारचा असर नाही आहे. आपल्याला जर का असं कोणी तेल करडायचं वाढलं असतं तर आपण लगेच तिकडे तमतम केली असते, काय कोण आहे वाढणार वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या मनात लगेच फरक पडतात त्याचे. बटोबासांना तो फरक पडला नाही. करडेला असेल की तुपेला असेल, काही जे असेल ते येऊ द्या, काही हरकत नाही. तशा पद्धतीने आपल्याला संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे. अर्थातच काही गोष्टी देवाने नाही सांगितलेल्या आहेत त्या आपण स्वीकारायच्या नाहीत, पण त्या संदर्भातला संवेदनशीलपणा जो आहे तो आपल्यामध्ये आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण की संवेदनशीलपणा जो आहे तो तुम्हाला दोन्ही गोष्टींचं कार्यरूपता ठेवायला सांगतो. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी कळायला पाहिजेत. पाळतं न पाळतं दोन्ही गोष्टी कळायला पाहिजेत. तामस आणि हिंसक किंवा सात्विक या दोन्ही गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या निरूपणातनं, स्मरणातनं, नामस्मरण करत असाल तुम्ही सतत. आज समारोप म्हणजे कसला समारोप आहे? आपण जे 10 दिवस सलग इथे येत होतो ना, त्या कार्याचा समारोप आहे. आता आपण उद्यापासून सलग येणार नाही आहोत. आपण आठवड्यातनं एकदा येऊ, 2-3 दिवसातनं एकदा येऊ, त्या कार्याचा समारोप आहे. परंतु इथे येऊन तुम्ही जे स्मरण करत होता त्याचा समारोप आहे का आज? स्मरणाचा पण समारोप आहे की नाही? खूप लोक अजून तराजू आहे त्यांच्याकडे, ते कुठल्या तराजूत वजन टाकायचं असा विचार करत आहेत. स्मरणाचा समारोप नाही आहे, निरूपणाचं समारोप नाही आहे. निरूपण तुम्ही ऐकत राहा, रोज ऐकायचं आहे निरूपण. स्मरण रोज करायचं आहे. देवपूजा वंदनाचा समारोप नाही, रोज त्रिकाळ देवपूजा वंदन पूजा अवसर आपल्याकडे होणं झालंच पाहिजे. म्हणजे इत्यादी ईश्वरदायक विधीचा कधीही समारोप होत नाही. स्वतः परमेश्वर शेवटचा जीव उद्धरेपर्यंत स्वतः परमेश्वर समारोप करत नाहीत. सृष्टी संहार जरी झाला तर त्या सृष्टी संहार जरी झाला तरी सुद्धा परमेश्वर आपल्या कार्याचा तो समारोप नसतो, समारोप करत नाही. शेवटच्या जीवापर्यंत तो समारोप होणार नाही. मग शेवटचा जीव उद्धरल्यानंतर समारोप होणार आहे का? नाही. शेवटचा जीव उद्धरल्यानंतरही समारोप जर का झाला तर जेवढे कोणी प्राप्तीला जीव गेलेले त्यांचा आनंद बंद होऊन जाईल. हा समारोप कधीच परमेश्वर करणार नाहीत. दातृत्व परमेश्वराचं आनंदाचं शेवट म्हणजे चालूच राहणार आहे, कधीच बंद होणार नाही. तशा प्रकारे आम्ही फक्त काय करतो आहोत, इथे जे 10 दिवस सलग येत होतो त्या एका नियमाचा आम्ही थोडा समारोप करणार आहोत. किती दिवसांसाठी? 11 महिन्यांसाठी. परत आता 1 वर्षांनी परत असं आपला 10 दिवस परत हा 16 आपला होणार आहे. आणि त्या दिवशी त्या पूर्ण 10 दिवसामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये आपण आपलं थोडंसं घर सोडून काही वेळासाठी का होईना दिलेल्या वेळात इथे आलो पाहिजे. याचं कारण असं आहे की तुमच्या घरामध्ये करत असलेलं स्मरण आणि एखाद्या आश्रम स्थानाच्या ठिकाणी करत असलेलं स्मरण, मंदिराच्या ठिकाणी करत असलेलं स्मरण, ह्याच्यामध्ये आपोआपच फरक पडतो. आणि म्हणून हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत नव्या तयारीने लीळा, स्मरण, चिंतन या माध्यमातनं मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि सोबतच आपली जी चिंतन साधना जी आहे ती आपली वाढवायची आहे. मागच्या या वर्षी आपण कुठल्या स्तरामध्ये आहोत आणि पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला कुठल्या स्तरापर्यंत पोचायचं आहे, किती टक्केवारी वाढवायची आहे, यासाठी मग काय करावं लागेल, काय ऐकावं लागेल, काय वाचावं लागेल, किती स्मरण वाढवावं लागेल, किती सेवादास्य करावं लागेल, याचं सगळ्याचं नियोजन तुमचं 1 वर्षामध्ये झालं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःला वेगळे दिसले पाहिजे है ना. चांगलं दिसण्यासाठी, जाड दिसण्यासाठी, बारीक दिसण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. आणि आठवड्यातनं, महिन्यातनं, वर्षातनं एकदा वजन तपासा, हे करा, ते करा, हे सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु आपल्या जीव स्वरूपामध्ये कुठले बदल झाले पाहिजेत अशा प्रकारचं सुद्धा नियोजन आपलं वर्षभरात होणं आवश्यक आहे.
आणि पूर्ण वर्षभरामध्ये तुमचं हे नियोजन चांगल्या प्रकारे हो आणि सोबतच तुमच्यातला विधी वाढो, मळीनत्व तुमचं कमी हो, राजस तामस हिंसक आणि विकल्पजनित ज्या काही गोष्टींपासून तुम्ही कोसो दूर आहोत अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सोबतच दसऱ्याच्या देखील शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी श्री गोविंद प्रभू सेवा मंडळ जे आहे पनवेलचं त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, बोलवलं. अर्थातच आम्ही पण जवळपास 10-11 दिवस आमचं सलग तिथे निरूपण स्मरण सगळं चालू होतं. आज थोडंसं येणं आमच्यासाठी थोडंसं अवघड होतं, कारण की आजही मंदिरामध्ये भरपूर लोक येत आहेत. परंतु तरी देखील श्याम भाऊंनी मला फोन केला आणि उपक्रम सांगितला, तर मी म्हटलं की आपण थोडंसं काय करावं, आपली अडचण जी आहे ती बाजूला ठेवून धर्मकार्यासाठी इथे यावं. मुळातच आमच्याकडे कालपर्यंत निरूपण होतं, आज आमच्याकडे निरूपण नव्हतं. मी थोडं निरूपण प्रिय माणूस आहे. जिथे निरूपण होईल, असतं किंवा धर्मचर्चा होईल अशाच ठिकाणी मी जातो किंवा अशाच घरी मी जातो की ज्यांच्याकडे गेल्यानंतर काहीतरी धर्मवार्ता काहीतरी निघेल, काहीतरी बोलायला तर मिळेलच पण काहीतरी ऐकायला पण मिळेल. तुमचे जेव्हा प्रश्न आमच्याकडे येतात त्याच्यातनं पण आम्हाला काही ना काही नवीन चिंतन मिळतं. ते कार्य आज या ठिकाणी होणार होतं आणि म्हणून मी इथे येणं जे आहे त्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपला सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. दंडवत हो.